हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं। अजितदादा आणि शरद पवार एकत्रही येऊ शकतात। शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। अतुल बेनकेंनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण, तर जुन्नरच्या विकासासाठी भेट घेतली अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभेत ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक करणं ही आमची जबाबदारी, शरद पवारांचं वक्तव्य। तर मी आढळराव पाटलांचं काम केलं, बेनकेंची प्रतिक्रिया। उमेदवारीसाठी काही नेते इकडे तिकडे जातात, पवार आणि बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांचं वक्तव्य। पवार आणि बेनकेंची भेट राजकीय नव्हती, राजकीय अर्थ काढू नका, खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। कुणी कुणाचीही भेट घेतली तरी अजितदादा पक्ष सांभाळण्यास सक्षम, अतुल बेनके पवारांच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मी माझ्या पैशात गुलाबी जॅकेट घातलं, माझ्या सद्विवेक बुद्धीला पटतं ते मी करतो, गुलाबी कॅम्पेनवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचं उपोषण सुरू, मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव, सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली, मनोज जरांगेंचा आरोप। सरकार डुप्लिकेट असल्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण, वाघनखांवरून संजय राऊतांचा निशाणा। वाघनख ही मतं मागण्याची वस्तू आहे का? सरकार लोकांना फसवत आहे, फसवणूक सरकारच्या अंगलट येणार, राऊतांची टीका। यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती। पुण्यात न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीला रवाना, पूजा खेडकर दिल्लीवरून थेट म्हैसूरला जाणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद, विविध राजकीय विषयांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। शरद पवार अजित पवार आज डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार, पुण्यात आज 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर, भाजप राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशनाला अमित शहा उपस्थित राहणार। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। रत्नागिरी भंडारा गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवर। नागपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नागपूरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी 19 विमानं रद्द, इंडिगोच्या विमानांना सर्वाधिक फटका। गाड्यांवर फास्टॅग नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय। मध्य रेल्वे मार्गावर उद्या ब्लॉक, उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान ब्लॉक असणार, तर हार्बर रेल्वे मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।